नाही करतो आणि दुसऱ्या बाजूला ज्या 500 शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध स्पष्ट उठवण्याचं काम केलं होतं त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर आमच्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढणं विसरलेलं नाही. लढलेलं विसरलं नाही. 500 लोकांनी जेव्हा मार केला होता आणि मार केला होता पेशवाईचा आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल किती मोठी ताकद असेल तरी आज जरी 500 लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोर त्याला कापल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी आपल्या एवढीच विनंती करतो की आज तसं आपण भीमापुढे लक्ष शकतो अभिवादन करायला एवढा मोठ्या संधीने आलो त्याच पद्धतीने आपल्याला आठवड्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवया इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे आणि भीमा कोरेगावच्या आठवड्याचा आपण तेव्हाच अभिवादन करू तेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांना सगळे पाठी ठोकपणे लढणं शिकू एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय भीम जय संविधान.